तेच बघू शकता तुम्ही, एंट्री खूप सुंदर अशी एंट्री आहे, हे बघा. करता पुरख निर्भय निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभा. तर गाईज मेन गेट पासून पुढे आले ना की इकडे सर्व खाऊ गल्ली सुरू होते, हे बघा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या डे 5 या ब्लॉगमध्ये. तर गाईज 11 वाजलेत आणि जस्ट आपली मॉर्निंग झालेली आहे. सगळ्यात पहिला आपण नाश्ता करणार आहोत, कारण की आपल्याला जाम भूक लागले. नाश्ता करून झालं की मी तुम्हाला सांगतो की आज आपण कुठे कुठे जाणार आहोत, कारण की आपली संध्याकाळी 7 वाजताची ट्रेन आहे. त्यामुळे आपल्याला आज पूर्ण दिवस म्हणजे 11:30 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत फिरायचं आहे, मार्केट एक्सप्लोअर करायचं आहे. आणि काल तुम्ही बघितलं असेल की काल आपण वाघा बॉर्डर आणि गोल्डन टेम्पल गेलेलो बघायला, आणि आज कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. त्या पहिला आपण नाश्ता करून घेऊया, कारण की मला जाम भूक लागली. गाईज या नाश्ता करायला ब्रेड, पावभाजी आणि कांदा. हे पोचतील तर आम्ही नाही निघलो अजून, आम्ही अमृतसर ॲड केलं ना, आम्ही आता निघू. मावशीच्या वर पाहिजे तुम्ही चल. हां त्या पण डन करूया का. 11:30च्या बॅगी भरतो म्हणजे 11:30 वाजता 11चा रूम सोडायचा मेसेज 11:30 टाकण्यात आला आहे. कोणी आयोजक? गाईज आमचा एक मेंबर आहे, चेकआउटचा वेळ झाले तरी पण आंघोळ करायला अर्धा तास लावले. आम्ही 10 मिनटं ते 5 मिनटामध्ये आंघोळ करतो. ह्याने तर जवळजवळ अर्धा पाऊण तास लावला आहे. तर बघा तुम्ही बाहेर. गाईज आता आमच्याकडे 5 तास आहेत आणि आम्हाला अमृतसर फिरायचं आहे, पण या माणसामुळे आम्हाला उशीर होतो आहे, अजून बाहेर निघत नाही. बघा चल लवकर चल, जायचं आहे. अरे जेठा चल रे. मनीष काय माणूस आहे. हे बघा गाईज आमचा बादशाह आला. पोरींचा लाडका प्रथमेश. गाईज 2 वाजलेत आणि आता आपण निघालोय अमृतसर फिरायला. आणि आता काय प्लॅन असणार आहे भाई? आजचा प्लॅन काय आपला? आपण आता जाऊया पहिला जियांदी लस्सी. जियांदी लस्सी म्हणजे इकडची फेमस आहे पटियाला लस्सी, पेढा लस्सी. आणि ती पेढा लस्सी कशी असणार आहे, आणि ग्लास बघणार ना तुम्ही, ग्लास बघून बोलणार की एवढा मोठा ग्लास कसा संपवायचा. आणि त्यानंतरचा आपला कसा काय प्रॉब्लेम? आपण दुर्गियाना मंदिर जाऊया. दुर्गियाना मंदिर. बघा आपले मेंबर्स 2 ऑटो केलेत आपण. फिरायला जाऊया आता डायरेक्ट लस्सी प्यायला. अमृतसर मध्ये फेमस जियांदी लस्सी पेढेवाली लस्सी. तर बघा आपला जियांदी लस्सी, आपला जियान इथे आहे. जियान हो पिऊ आपण झोर घालो. प्रथमेश किती ग्लास पिल? प्रथमेश 2 ग्लास पितो आणि झोपतो. एक ग्लास मध्ये फुलतो सगळे उलटो. एकंदर. आणि मोनीश बघा आपला ड्रायव्हरच्या बाजूला गेलाय, कारण की तो आता या नाव काय आपल्या इथं नाव प्रथमेश आहे, इथं नाव जेठुंदर आहे. जेठुंदर इथे उमंदर, उमिंदर, आशिंदर, परिंदर, परिंदर, मोनिंदर. तर गाईज हॉटेलपासून 15 मिनिट्सच्या डिस्टन्सवर जियांदी लस्सी हा शॉप आहे.
आणि तुम्हाला तर मी जियांदी लस्सी दाखवतो. हे बघा, हे असे 2 शॉप आहेत आणि आता आपण बघूया, पिऊया जियांदी लस्सी. जियांदी लस्सी, पेढेवाली लस्सी. मला नाही आला, तुम्हाला चालायचं. पेढेवाली 2 लस्सी. हे बघा आमचा लस्सीवाला भैया. चला गाईज, आता आपण लस्सी ट्राय करूया. अजून एक ग्लास घेशील ना? 1 नंबर पेढा लस्सी. आतमध्ये पेढ्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्स करून टाकले. खूप सुंदर अशी पेढा लस्सी. येते तर नक्की इथे एकदा या. तर गाईज, आमचं तर लस्सी पिऊन झालं आहे आणि आम्ही चाललो आहे दुर्गाना मंदिर. फर्स्ट टाईम आहे म्हणून आम्ही चाललो आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत शॉपिंग करायला. आणि तीर्थ बघा कसा बसलाय. तीर्थ, लस्सी कशी होती? कशी होती? छान. मजा येते तुला? लगेच आपण आलो दुर्गाना मंदिर. हे बघा, चला आता आतमध्ये बघूया कसं आहे मंदिर. आतमध्ये तर कोणीच नाही आहे. काही ऑटोवाला बोलत होता की 3 वाजता मंदिरचं गेट उघडतं. तुम्हाला दर्शन करायचं असेल तर 3 वाजता जा. मंदिरामधून तुम्ही एंटर होत आहे तर लेफ्ट साईडला हे बघा इकडे जूताघर, म्हणजे इथे तुम्ही चप्पल शूज काढून मग मंदिरात एंटर करा. तर चला पण आता इकडे चप्पल काढूया आणि मग मंदिरमध्ये एंटर होऊया. मंदिरामध्ये एंटर होताच तुम्हाला इकडे आपले महादेवांची खूप सुंदर अशी पेंटिंग बघायला भेटेल. हे बघा, आणि आपले 12 ज्योतिर्लिंगसुद्धा आहेत. वैद्यनाथ, ओंकारेश्वर, सोमनाथ, भीमाशंकर, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, काशी विश्वनाथ, रामेश्वरम, नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ आणि घृष्णेश्वर असे 12 ज्योतिर्लिंगांचे पेंटिंग बघायला भेटेल. आणि समोरच गंगा शिवगंगा मंदिरसुद्धा आहे. आणि परफेक्ट 3 वाजता मंदिर खुलतो. 3 वाजल्यापासून तुम्ही दर्शनाला आत जाऊ शकता. तर आता आपण आत चाललो आहे. आत कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. ते आताच बघू शकता तुम्ही. एंट्री खूप सुंदर अशी एंट्री आहे. हे बघा, हे बघा मंडळी, मंदिरात एंटर होताच किती सुंदर असं मंदिर आहे. आणि सेम टू सेम गोल्डन टेम्पल सारखंच मंदिर आहे, बघू शकता. आणि तीर्थ बघा, तीर्थ. आणि आपल्या पाण्यात बघू शकता तुम्ही आपल्या महादेवांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. तर गाईस, तुम्ही अमृतसरमध्ये जर येत आहे तर दुर्गानाथ मंदिरात नक्की एकदा या. कारण की इकडे आहेत ना गाईस, खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, विष्णू भगवान, महालक्ष्मी माता सर्वांचे तुम्हाला या मंदिरात दर्शन होईल. कारण की मंदिर बंद असूनसुद्धा बाहेरला आपल्या सर्व देवांचे फोटो लावलेत. आणि आता मेन एक खूप सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो बघा.
गाईज आपण आता दुर्गानाथ मंदिरामधून आता आपण आलो आहे शॉपिंगला. आणि शॉपिंगला तुम्हाला आता मी दाखवतो शॉपिंगमध्ये काय असणार आहे. तर मम्मी आणि वहिनी वगैरे गेलेत ड्रेस बघायला, शॉल बघायला. हे बघा, आणि खूप सुंदर सुंदर असे ड्रेस शॉल तुम्हाला बघायला भेटतील. बघा, व्हाईटवाल्या ड्रेसची प्राईस होती 1200 रुपये. दोन तासा यांची आता शॉपिंग चालू आहे. अर्धा तास व्हायला आला आणि यांना एकच ड्रेस चॉईस करायला यांना अर्धा. बघा, हिने एक ड्रेस घेतला आहे, मी एक ड्रेस घेतला आहे माझ्या सिस्टरला. चला गाईज, आपण फायनली शॉपिंग केलेली आहे, ड्रेस घेतलेला आहे. चला आता आपण थोडंफार पुढे शॉपिंग करूया, बघूया काय भेटते आपल्याला सोबत घेऊन जायला. तलवारीचं कलेक्शन बघू शकता तुम्ही, खूप साऱ्या तलवार आहेत. आणि हे बघा, आपण वॉलवर लावतो ना ते सुद्धा आहे. हे बघा, एक नंबर. आणि पायातले कडे बघा, खूप वजन असे कडे. हे बघा, एक नंबर. शोपीसचे सुद्धा वस्तू आहे तिकडे. आणि लेडीजचे बांगड्या वगैरे. आणि हे बघा, छोट्या मुलांसाठी, मुलींसाठी. आणि बघा त्यांचे सिम्बॉल. गाईज, आमचं आता शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आता आपण चाललो आहे थोडंफार खायला. आणि त्याआधी तुम्हाला मी जालियनवाला बाग दाखवतो. हे बघा, हा आहे जालियनवाला बाग. आणि मी पहिला आलेलो तेव्हा पण हा गेट बंद होता आणि आता पण गेट बंदच आहे. तर गाईज, मेन गेटपासून पुढे आले ना की इकडे सर्व खाऊ गल्ली सुरू होते. हे बघा, बघा आपला सोया चाप आलेला आहे तिथं. त्याचं घातलंय तिथं आहे? बघू. आपण आता लाईट सोया चाप खाल्ला आणि रोटी खाल्ली. आणि आता आपण निघालो आहे हॉटेलवर, कारण की आता आपल्याला स्टेशनला जाऊन राहावं लागेल 1 तास आधी. आपली ट्रेन आहे 7 वाजताची आणि वाजले जातात 5:30. चला आता अर्ध्या तासात आपण हॉटेलवर पोचावं लागेल. हॉटेलवर पोचल्यावर आपण बॅग घेऊया आणि जाऊया स्टेशनसाठी. तर गाईस, आता परतीचा प्रवासाला झाली सुरुवात आणि आता वाजले तर 5:30 आणि आम्ही आता निघालो आहे स्टेशनला, अमृतसर स्टेशन, जो की इकडून 500 ते 700 मीटरवर आहे. म्हणजे 5 ते 10 मिनटं लागतीलच. आणि गाईज, ट्रिपमध्ये येताना म्हणजेच ट्रिप सुरू होताना खूप आनंद होतो. नवीन नवीन माणसांशी ओळख होते, नवीन नवीन फ्रेंड्स तयार होतात. आणि घरी जाताना मात्र असं बॅड फील होतं की आता घरी गेल्यावर तेच दिवस, त्याच माणसांशी बोलणं, तेच माणसांशी, म्हणजे तुम्हाला समजू शकते. तर चला आता आपण खाली आपले मेंबर सर्व निघालेत. आपण कपडे वगैरे चेंज केलेत, कारण की प्रवासाला हलके फुलके कपडे घातलेले चांगले असतात. ट्रॅक घातले, टी शर्ट घातले आणि आता आपण निघतो आहे. चला आता अमृतसर स्टेशनवर आपण भेटूया. गाईज, बघू शकता आता आम्ही पोचलो 10 मिनटामध्ये अमृतसर स्टेशनला. आणि हे बघा, आपण चाललो आहे आता. ट्रेन लागलेली आपली प्लॅटफॉर्म क्रमांक कितीवर आता आठवत नाही, पण दादा बोलला ट्रेन लागले प्लॅटफॉर्म क्रमांक. आपण आता पोचलो आहे अमृतसर स्टेशनला. आणि आता हे बघा, आपले सर्व मेंबर्स आलेले आहेत बॅग घेऊन. हे बघा, गाईज, आपली ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 5वर लागली आहे. तीर्थ, चला आता आपण बॅग आपण आपल्या ट्रेनमध्ये टाकूया आणि आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर गाईज, तुम्ही माझ्या मागे ही ट्रेन बघत आहात, ही आहे अमृतसर टू बँड्रा. ही ट्रेन आपली लागलेली आहे
आणि आपल्या मेंबर्स मागे राहिले त्यांना आपण जरा हेल्प करण्यासाठी चाललो आहे. हे बघा आपले सर्स आले. हे बघा आपले आयोजक दादा उमेश दादा. गाईज आपण आता ट्रेनमध्ये बसलोय आणि आपला प्रवास आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. आणि बघा आपले आयोजक पण किती वाजेपर्यंत पोहोचणार? पण उद्यापासून रात्री 12 वाजता पण केलं आपली ट्रेन पोहोचेल बँगलोर. खूप सुंदर अशी ट्रिप होती. तुम्हाला सुद्धा जर या ट्रिपमध्ये यायचं असेल म्हणजेच डीके टूर्स सोबत कॉन्टॅक्ट करा. मी खाली मेन्शनमध्ये आय डी देतो. डीके टूर्स जाऊन पहा. आता केदारनाथ आणि बद्रीनाथ आणि 4 धाम 2 ट्रिप त्यांनी आयोजित केलेत. तुम्ही पण सुद्धा त्या ट्रिपचा फायदा घ्या. त्या ट्रिपमध्ये या आणि देवदर्शन करा. आणि आमचा ट्रेन बघा सेटअप चालू आहे. आणि हे बघा सगळ्यांच्या बॅगी ठेवायचं हे चालले. यांनी काहीतरी बंद केला व्हायब्रेट झाले. व्हायब्रेट झालंय दम केलास. अरे ना तुला झालं भारी आहे. नाही झालं काय मस्त आहे. तर गाईस तुम्ही बघू शकता आपल्या प्रवासाला झालेली सुरुवात आणि वाजलेत 7:14 आणि आपली ट्रेन निघालेली आहे फायनली बँड्रा टर्मिनससाठी. तर बघूया आपण किती वाजेपर्यंत आपण उद्या बँड्रा टर्मिनसला उतरतो. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या बघा गेम चालू झाले. ते बघा सांग त्याला हा यम्मी 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 जेठून तर बसलेले आमच्या सोबत. जेठन. पण ते तुम्ही डीके टूर्स पेजवर एक फोटो पोस्ट केलाय पाजीचा. ऍक्च्युली काय झालं होतं तिथं आमची भांडण झाली होती ते पाजीची अमृतसरला मार्केटमध्ये. तर आपल्या जेठुंदर भाईनी पगडी घातली होती. तर त्याने असा डायलॉग मारला बघा. त्याने असा डायलॉग मारला. हे फोन दे. येशील का आता तरी? एक नंबर. पण हा फोटो मधला मुलगा हा वाटत नाहीये. तो तिकडे राहिला. हा जेठा आहे तो जेठुंदर आहे. जेठुंदर सिंग. ठेव बघू नको तू पण नको. आणि हे बघा आम्ही सांगितलं ना आमचा फोन चार्जिंग करायला लावला होता तर आमच्याकडे लक्ष देत. आणि काय 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 आणि एक मुलगी आलेली एक मुलगी आलेली. मुलगी नव्हती आंटी होती. ती बोलली फोन चार्जिंगला यायला धावत की माझा फोन काढला. माझा फोन काढला आणि लगेच तिचा फोन लावला. हडबडिंदर हडबडिंदर. असं नाही विचार करत करू शकता आपण. तुम्ही. मित्र आहे मी तुझा. प्रथमेश जाऊ दे. काय ऑर्डर काय? गाईज आम्ही जेवण ऑर्डर केलंय ट्रेनमध्ये. हे बघा काय आता मम्मी खोलते पॅकिंग. खोलल्यावर समजेल. नाही म्हणजे आम्ही पंजाब ये मॅडमची बाय पंजाब ये मॅडमची बाय पंजाब. हे बघा आपला पॅकेट केलंय ओपन. हे मी कॅमेरा पकडून तू हे करतो सुबाईकचे ना. कसं बोलतो? सगळ्यात पहिला माना टेस्ट बघ कधी किती चॅप्टर आहे बघा आपला माना. ए बाबा बस. तुझा चांगला बघायचा दे. बाय बाय कर. नाही टेस्ट नाही रे तू हे कर ना असं चांगली व्हिडिओ ना. ऑनेस्ट रिव्ह्यू ऑनेस्ट. माईक घे ना. केलास ना तूच कट केलास. तू जराशी पुरव नाही आम्हाला. हा जे गाईज आपण ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर केलं होतं आणि जेवणामध्ये आपल्याला बघा 1 2 3 रोटी आल्या, राईस आलाय, गुलाबजामुन आहे, हे काय आहे माहिती नाही, ही पनीरची भाजी आहे, हा रायता आहे आणि ही मिक्स व्हेज आणि काकडी आणि कांदा. आता आपण टेस्ट करूया काय कशी टेस्ट आहे. चला
आपण जेवूया. चला चला रमेश. जय आशिष. चल जय दादा. नेक्स्ट टाइम भेटू. कोणे बाय. नीरज. उद्या भेटू. आणि बाय. बाय बाय कर. बाय. हे थांब माझी होते कंप्लेंट. नाणी आहे ना. चला गाईज, फायनली आपण बँड्रा टर्मिनसला आलेलो आहे रात्री 12 वाजता. आणि आपली वैष्णोदेवी माता ट्रिप फायनली आपली कंप्लीट झालेली आहे. खूप सुंदर अशी ट्रिप होती. तुम्हालासुद्धा जर या अशा ट्रिपमध्ये यायचं असेल तर तुम्ही DK टूर्ससोबत नक्की या. आणि खूप सुंदर अशी ट्रिप आयोजन करतात आणि खूप सुंदर अशी ट्रिप होती. मला तर खूप आवडली. आता नेक्स्ट ट्रिपला मी जाणार आहे थोड्याच दिवसात, म्हणजे 1 मंथ नंतर. आणि हे सर्व मेंबर्स. दादा ट्रिप खतम. पैसा वहिनी तीर्थ. प्रथमेश. बाय. डन 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 डन.